हाय गाईज, वेलकम टू चॅनल चनकू सिलाडू. तर आज आपण काय पाहणार आहोत? TIFR. TIFR काय पाहणार आहोत? TIFR ही एक काय आहे? स्वायत्त संस्था. काय आहे? ही एक स्वायत्त संस्था, यानी की टाटा टाटा इंस्टीट्यूट फॉर फंडामेंटल रिसर्च. फंडामेंटल रिसर्च हे काय स्वायत्त संस्था आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. या संस्थेच्याविषयी माहिती पाहण्याचा आपला एक उद्देश हा आहे, जे आपले विद्यार्थी PhD करतात त्यांना एक फेलोशिप दिली जाते या संस्थेच्या मार्फत. ते फेलोशिपच्या माहितीसाठी आपण पाहतो. ती फेलोशिप अशा प्रकारे आहे, ते त्यांची एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. कशाकडून? TIFR कडून एक एंट्रन्स घेतली जाते भारतातून, आणि काही परदेशातून पण विद्यार्थी असतात, विद्यार्थी बसतात, त्यांची एंट्रन्स घेतली जाते. एंट्रन्स सर्वात हार्ड असते आपली. असं म्हणलं जातं की भारतातील 2 नंबरची सर्वात हार्ड एक्झाम याची असते, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. त्याच्यातून विद्यार्थ्यांची निवड झालेली असते. PhD साठी त्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. प्रथम वर्षासाठी विद्यार्थ्यांसाठी 25,000 रुपये दिले जाते. जो विद्यार्थी प्रथम वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करतो त्या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षापासून 34,000 रुपये फेलोशिप दिले. 34,000 रुपये आणि RHA आणि असे मिळून त्याला जवळपास 40-47,000 रुपये दिले जातात. त्या हिशोबाने विद्यार्थ्यांना असं सजेस्ट करण्यात पाहिजे की बाबा तुम्ही हे TIFR आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची एक्झाम द्या आणि PhD साठी प्रवेश घ्या. तिथून फेलोशिप मिळवा. फेलोशिपमुळे आपलं एक थोडा बहुत आपल्याला आधार भेटतो आणि आपलं PhD व्यवस्थितरित्या संशोधन करता येतं, आणि ते संशोधन आपलं भविष्यात देशाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या उन्नतीसाठी कामाला पण येऊ शकतं. म्हणून आज आपण हा टॉपिक घेऊन आलेला आहे. याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू. टाटा इन्स्टिट्यूट फॉर फंडामेंटल रिसर्च त्याची स्थापना कधी झाली? स्थापना कधी झाली असं पाहिलं तर 1 जून. स्थापना कधी झाली याची? स्थापना कधी झाली पहा, 1 जून 1945. 1 जून 1945 साली याची स्थापना कोणी केली? याची स्थापना कोणी केली? JRD टाटा आणि डॉक्टर होमी भाभा. कोणी केली? JRD टाटा आणि होमी भाभा. डॉक्टर होमी भाभा यांनी 1 जून 1945 साली या संस्थेची स्थापना केली, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. हे स्वायत्त संस्था आहे भारत सरकारने चालवणारी, आणि हे 1945 साली. नंतर 1965 साली काय झालं? स्थापना केली. कुठे केली स्थापना पाहिलं तरी? मुंबई येथे. कुठे? मुंबई. कधी केली? 1 जून 1945 साली मुंबई येथे. नंतर 1965 साली, कधी? 1962 साली टाटा इन्स्टिट्यूट फॉर फंडामेंटल रिसर्चचे स्थलांतर करण्यात आले. कुठं? मुंबईतून. ते स्थलांतर मुंबईतच झाले. कुठं? दक्षिण मुंबईत. कुठे झाले याचे? दक्षिण मुंबईत. दक्षिण मुंबईत कुठे? नेवी परिसरात. नेवी परिसर येथे स्थलांतर झाले. स्थापना 1 जून 1945 झाली. नंतर 1962 साली नवी मुंबई या परिसराचे स्थलांतर करण्यात आले, आणि त्याची स्थापना कोणी केली? JRD टाटा आणि होमी जहांगीर भाभा यांनी केली. बरोबर. ह्याच्यामध्ये जे सर्व सब्जेक्ट असतात PhD साठी ठेवलेले, ते विषय सर्व सायन्स विषयी सब्जेक्ट रिलेटेड आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणकशास्त्र आणि मॅथमॅटिक्स हे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत. या सब्जेक्टसाठी स्पेशली स्कॉलरशिप दिली जाते, फेलोशिप.
मग एक एंट्रन्स एक्झाम दिली जाते, एंट्रन्स मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रोग्राम राबवतात. तर ह्याचे भारतात 4 केंद्र आहेत. किती? 4. कोणकोणते 4 केंद्र आहेत? एक नंबरला कोणतं आहे? मुंबई. मुंबई तर मेनच आहे ना, मुंबई. पुन्हा पुणे, बेंगलोर आणि हैदराबाद. हे 4 आहेत. ह्याच्यासाठी जे 4 सेंटर आहेत, या इथं पीएचडी करण्यासाठी भारतात 57 सेंटरवर एक्झाम घेतली जाते. किती सेंटरवर? भारतात 57 सेंटरवर एक्झाम घेतली जाते. त्यापैकी महाराष्ट्रात 5 सेंटर आहेत. किती आहेत महाराष्ट्रात? महाराष्ट्रात एकूण 5 सेंटर आहेत. किती? 5 सेंटर आहेत. किती आहेत महाराष्ट्रात? 5 सेंटर आहेत. ह्या 5 महाराष्ट्र भारतात 57 सेंटर आहेत, महाराष्ट्रात 5 सेंटर आहेत. 5 सेंटर महाराष्ट्रात कुठे कुठे आहेत? मुंबई 5 सेंटर कुठे आहेत? एक मुंबई, दुसरा नवी मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे. हे भारतात एक्झाम मध्ये 4 सेंटर आहेत. सॉरी, भारतात एकूण 57 आहेत वेगवेगळ्या राज्यात, आणि एका महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात 5 सेंटर आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे. अशा प्रकारे ह्या 57 सेंटरवर एक्झाम दिली जाते आणि त्यातून योग्य विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला फेलोशिप दिली जाते 25,000 रुपये. पहिल्या वर्षी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना किती दिली जाते? 37,000 रुपये. किती दिली जाते? 37,000 रुपये. आणि ज्यावेळेस विद्यार्थी 37,000 प्लस एचआरए लागू आहे, त्याच्यावर एचआरए पण लागू आहे. एचआरए म्हणून हे सर्व जवळपास 27-25,000 पर्यंत स्कॉलरशिप जाते. हे स्कॉलरशिप जर विद्यार्थ्यांना भेटत असेल तर विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या पूर्ण मन लावून संशोधन करणं हे सोपं जातं. ह्या हिशोबाने विद्यार्थ्यांनी ह्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ग्रंथालय जे आहे ते भारतातील सर्वात मोठे ग्रंथालय संशोधन केंद्राचे समजले जाते. आजपर्यंत ह्या केंद्रातून जवळपास 400 शास्त्रज्ञ बाहेर पडले. वेगवेगळ्या संशोधन केंद्रात पूर्ण दबदबा ह्या इन्स्टिट्यूटचा आहे, पाहायला मिळतो आपल्याला. अशा प्रकारे आज आपण हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची माहिती पाहिली. तर सविस्तररित्या माहिती पाहिली तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना 1 जून 1945 रोजी जे.आर.डी. टाटा आणि होमी जहांगीर बाबा यांनी केली. नंतर 1962 साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च स्थलांतर करून 1962 साली ते दक्षिण मुंबईतील नेहरू परिसरात आणण्यात आलं. ह्या सेंटरचे 4 केंद्र आहेत. नंबर 1 मुंबई, पुणे, बेंगलोर आणि हैदराबाद. विशेष म्हणजे महाराष्ट्रात 2 केंद्र आहेत. महाराष्ट्रात 2 केंद्र पाहायला मिळतात, मुंबई आणि पुणे. आणि ह्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम फेलोशिप भेटण्यासाठी एक एक्झाम दिली जाते. ते एक्झाम साठी भारतात 57 सेंटर आहेत. 57 पैकी महाराष्ट्राचा विचार केला गेला तर महाराष्ट्रात आपल्याला 5 सेंटर पाहायला मिळतात. ते 5 सेंटर कोणते? 5 मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे. कुठे? 5 मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे. आणि ह्या सर्व जर अभ्यास केला तर त्यानंतर मग ज्यावेळेस एंट्रन्स दिली जाते, एंट्रन्स मधून योग्य विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवड केलेल्या विद्यार्थ्याला प्रथम वर्षासाठी 25,000 रुपये 25,000 रुपीज फेलोशिप दिली जाते. जो विद्यार्थी प्रथम वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करतात त्या विद्यार्थ्यांना सेकंड इयर पासून 37,000 प्लस एचआरए दिला जातो. एचआरए आणि 37,000 फेलोशिप मिळून टोटल होते 45-47 च्या आसपास एवढी फेलोशिप दिली जाते. अशा प्रकारे विद्यार्थी इथून यशस्वीरित्या बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर ते नावारूपाला येतात, शास्त्रज्ञ म्हणून त्याचा उल्लेख केला जातो.
अशा प्रकारे भारतीय संशोधन साठी या संस्थेचं फार महत्त्वाचं योगदान आहे. या संस्थेतून आजपर्यंत आतापर्यंत 400 व्यवस्थित मोठमोठे 4 शास्त्रज्ञ बाहेर पडलेले आहेत. आणि ह्या संस्थेत गेले एवढे महाराष्ट्रामध्ये हे संस्था कार्यरत असून महाराष्ट्राचं भाग्य बघा, दुर्भाग्य बघा. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या आता तोटपुंजी संख्या असते. कमी विद्यार्थी महाराष्ट्रातून बसले जातात. अदर स्टेट मधून सर्वात जास्त बसले, राजस्थान पहा, केरळ पहा, तामिळनाडू पहा, इथून सर्वाधिक विद्यार्थी ह्या एक्झामसाठी बसलेले असतात. ते विद्यार्थी सक्सेसफुल होतात. तर आता आपण ह्याविषयी थोडक्यात माहिती पाहिली. फेलोशिप कशी भेटते, किती भेटते, त्यासाठी काय करावं लागतं, त्याचे एक्झाम सेंटर किती आहेत, महाराष्ट्रात किती आहेत, त्याविषयी माहिती पाहिली. जर तुम्हाला हा टॉपिक फेलोशिप विषयी माहिती व्यवस्थित वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आपल्या पीजीचे जे आपले दोस्त असतील, भाऊ असतील, बहीण असेल, आत्याचा मुलगा असेल, मामाचा असेल, मित्र असतील किंवा आपले बॅचमेट असतील, ज्यांना पीएचडी करायची आहे, ज्यांना पैशाची समस्या आहे, पीएचडी करण्यासाठी येणारी अडचण आहे, त्या अडचण दूर करण्यासाठी त्यांना ह्या TIFR टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची माहिती द्या. त्यांना एंट्रन्ससाठी मोटिवेट करा, एंट्रन्स देण्यासाठी लावा. त्या दिल्यानंतर ते पास होऊन त्यांना फेलोशिप भेटेल आणि त्यांची पीएचडी पूर्ण होईल. त्यासाठी त्यांच्या पीएचडीसाठी तुमचं पण तुम्ही ज्यांना इन्फॉर्म द्याल तर तुमचा पण थोडा बहुत खालीचा वाटा असेल. त्यामुळे तुम्हाला मी एकच विनंती करतो माझ्या मित्रांनो, तर याविषयी तुमच्या नातलगाला, मित्राला, क्लासमेटला जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना याविषयी थोडक्यात माहिती प्रोव्हाइड करा. चला, जय हिंद, जय भारत.